श्री भगवानुवाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम। या बोला श्री अच्युतू म्हणतसे विस्मितू अर्जुना हा ध्वनितू अभिप्रावो। धर्मक्षेत्र असं जे कुरुक्षेत्र आहे त्या ठिकाणी ह्या महाभारतीय युद्धाला प्रारंभ झालेला आहे। व्यासांच्या आज्ञेने किंवा व्यासांनी केलेला जो अनुग्रह, त्या अनुग्रहाने धृतराष्ट्राला ह्या कुरुक्षेत्राचा सगळा वृत्तांत ऐकण्याचं परमभाग्य संजयाच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे। कारण संजयाला भगवान व्यासाने दूरदर्शन आणि दूरश्रवण अशा दोन्ही प्रकारच्या सिद्धी त्याला समर्पित केलेल्या आहेत आणि त्यामुळं फक्त ह्या युद्धामध्ये काय वृत्तांत होत आहे, कोणाची सरशी होत आहे, कोण विजयाकडे वाटचाल करत आहे हे जाणून घेण्याच्या इच्छेने धृतराष्ट्र प्रवृत्त झालेला आहे। त्याच आशयाने त्यांनी प्रश्न केला की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवाः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय। या ठिकाणी पांडव आणि कौरव यांच्या ह्या युद्धामध्ये होणारी हकीकत कथा तो ऐकू इच्छितो। परंतु भगवान व्यासांनी ह्या महाभारताच्या भीष्म पर्वात ही गीता टाकून अशा प्रकारचं एक धृतराष्ट्राच्या भाग्याला उज्ज्वलित केलेलं आहे की जेणेकरून अंधू तोही अवसरी सुखिया झाला, त्यालासुद्धा परम वैराग्य प्राप्त होतं पुढं आणि तोसुद्धा या ठिकाणी योगाग्नीनं आपल्या देहाचं दहन करून आपल्या मूळच्या असणाऱ्या आत्मस्वरूपात प्रविष्ट होतो। अशा प्रकारचं हे वर्णन आहे आणि या ठिकाणी 2 अध्यायामध्ये चाललेला जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन यांच्या संवादामधून अर्जुनाला शंका निर्माण झाली की भगवान परमात्मा मी त्याला अत्यंत शरणागत झालो असताना एका बाजूला निष्काम कर्मयोगाचं तोंड भरून वर्णन करतो, दुसऱ्या बाजूला या कर्मयोगापेक्षा ज्ञानयोग श्रेष्ठ आहे असं सांगतो आणि ज्ञानयोग श्रेष्ठ असतानाही मला मात्र तस्माद युध्यस्व भारत किंवा मला मात्र तुझं कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भू मा ते संगस्त्व कर्मणी। तुला मात्र कर्म केलंच पाहिजे आणि ते कर्म माझ्या वाट्याला कोणतं आलेलं आहे सद्य परिस्थितीत युद्धरूप की ज्याच्यामध्ये हिंसा बाहुल्य आहे आणि असं हे कर्म मला करायला सांगतो जे घोर आहे, जे भयंकर आहे, जे नरकामध्ये पतन करणारं आहे आणि असं पतन स्वरूपाचं कर्म भगवान मला आग्रहाने प्रतिपादन करतात। बरं भगवान मी त्यांना पूर्ण शरणागत झालेला आहे आणि त्यांनी माझा अंगीकार केलेला आहे आणि मला असं वाटतं की ते निश्चित माझा ह्या संसार सागरातून उद्धार करतील। कारण मला कोणत्याही ऐहिक किंवा पारलौकिक प्रिय वस्तूची इच्छा नाही, मला केवळ श्रेयाची की जेणेकरून येन श्रेया हा अहम अपनुयाम, जेणेकरून मला श्रेय प्राप्त होईल तीच माझी इच्छा आहे। आणि असं असतानाही माझा बुद्धिभेद होत आहे, पण बुद्धिभेद हा सामान्याकडून होत नाही तर जगद्गुरू म्हणून ज्यांचं संबोधन आहे असा परमात्मा माझा बुद्धिभेद करत आहे। बरं या बुद्धिभेदाचं निराकरण करायला आता दुसरीकडे कुठं जाण्याची सोय नाही। आता मी ज्याला निष्ठापूर्वक शरण आलो अशी अनन्य निष्ठा माझी परमात्मा श्रीकृष्णाच्या ठिकाणीच असल्यामुळं आपण आपल्या अंतःकरणात कोणती भीड मर्यादा संकोच न धरता आपण आपल्या अंतःकरणात झालेल्या ह्या ज्या बुद्धिभेदाच्या अवस्थेमुळं अंतःकरणात निर्माण झालेला जो संभ्रम किंवा संशय त्या संशयाचं निराकरण त्यांनाच विचारलं पाहिजे। म्हणून अर्जुन स्पष्टपणे भगवंताला विचारतो ज्यायसी चेत कर्म नसते
मता बुद्धिर्जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयशी केशव. या ठिकाणी जर कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे तर या घोर कर्मामध्ये मला तू का प्रवृत्त करतोस. दुसरं प्रश्न सांगतो, व्यामी श्रेणीव वाक्येनं बोद्धिम मोहयशी व मी. तू अशा प्रकारचं मिश्र दुटप्पी अशी वाक्य बोलतो की त्यामुळं माझ्या बुद्धीला मोह पडतो. अर्थात मला एवढं खात्री आहे की तू जे बोलणार ते माझा बुद्धिभेद व्हावा म्हणून नाही, बुद्धिभेद जेणेकरून नाहीसा होईल आणि मला तुझ्या मनोगताचं आकलन होईल आणि माझं जेणेकरून कल्याण होईल असंच तू बोलतोस. याच्यासाठी अर्जुनाचा एक शब्द आहे मोहयशी इव. जणू काही तो माझा मोह या ठिकाणी जणू काही निर्माण करतो, म्हणजे मोह निर्माण करणार नाहीत, परंतु याचं कोड किंवा याचा निश्चित स्वरूपाचा अर्थ तो मात्र मला कळत नाही. तेव्हा तू आता स्पष्टपणे तदेकम वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुयाम. तू मला जेणेकरून माझं कल्याण होईल असं एकतर्फी तू मला काहीतरी निर्णायक निश्चय करून मला सांग असं जेव्हा भगवान म्हणतात तर ते म्हणताना ज्ञानोबारायांनी अर्जुनाच्या मुखातून अशी वाक्य घातले, लाजशिना महाघोरी कर्मी सुता. तुला ह्या महान युद्धरूप घोर कर्मामध्ये घालताना लाज कशी वाटत नाही. म्हणजे परमात्म्याची लाज या ठिकाणी काढली असं आपल्याला वाटतं, पण परमात्मा हा अकारण करुणावरुणालय आहे आणि अर्जुनाचं पूर्णपणे त्रिविध मळकटा सांडीलासी तू सुभटा बोला एवढा श्रोता जोडलाशी. मी जे सांगल त्याचं जसंच्या तसं यथार्थ आकलन करणारा हा श्रोता आहे आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये काम क्रोध लोभ हे तिन्ही मळ निघून गेलेले आहेत किंवा मल विक्षेप आणि आवरण असे हे तिन्ही दोष त्या ठिकाणी निवृत्त झालेले आहेत असा इतका अधिकारी अर्जुन आहे. हे भगवंताला माहीत असल्यामुळं अर्जुना तू माझी लाज काढलीस असं भगवान म्हणत नाही. त्याला उलट काय म्हणतात, जो मनुष्य आत आणि बाहेर काही ठेवत नाही तो देवाला अधिक आवडतो. म्हणून भगवान या ठिकाणी अर्जुनाला ह्या प्रस्तुत श्लोकामध्ये एक विशेषण देतात आणि ते कोणतं, लोकेस्मिन द्विविधा निष्ठा मया प्रोक्त पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञान योगेन सांख्यानाम कर्म योगेन योगिनाम. भगवान म्हणतात अर्जुना अस्मिन लोके या लोकामध्ये मी द्विविधा निष्ठा. या लोकामध्ये म्हणजे काय, या मृत्यूलोकामध्येही जे लोक आस्तिक असतील, जे लोक वेदाला प्रामाण्य देतील, साधू संतांच्या अनुभवाला प्रामाण्य देतील, अशाच लोकांचा म्हणजे थोडक्यात हे जगत इह म्हणजे कोणतं, हे अध्यात्मविश्व की ज्याच्यामध्ये लोकांना जिज्ञासा किंवा मुमुक्षुत्व निर्माण झालं आणि मला या देहामध्ये मोक्ष प्राप्त व्हावा, माझा हा शेवटचा जन्म ठरावा अशी ज्यांची उत्कटी इच्छा आहे अशा लोकांच्यामध्ये दोन निष्ठा. ज्या लोकांना कर्म उपासना ज्ञान प्रतिपादन करणारा वेद, ह्या वेदाशीच काही कर्तव्य नाही, ब्रह्म माया याचं काही कर्तव्य नाही. स्वामी महाराजांना एका मनुष्याने विचारलं की तो आला मोठा ह्या टेल्को कंपनीमधला मोठा अधिकारी होता. त्यांनी सांगितलं मी दर रविवारी तुमच्याकडे येणार आणि 1 तास येणार आणि त्या 1 तासामध्ये का म्हणून तर मला माया आणि ब्रह्म तुमच्या आश्रमात कधी यावा, तर माया ब्रह्म हाच विचार चालू असतो. तेव्हा ती माया काय आहे आणि ब्रह्म काय आहे हे मला समजावून घ्यायचं आहे असं तो म्हटला. त्याला स्वामी महाराजांनी सांगितलं की काय तुला त्याच्यापासून आडलं काय तुझं, माया मायेच्या घरी सुखरूप आहे, ब्रह्म ब्रह्माच्या घरी सुखरूप आहे, तुला 1 तासाने काही होणारे नाही, त्यापेक्षा तू त्याच्या काही भानगडीत पडू नको. तसं ज्या पुरुषाला, कारण त्याला हे ज्या वेळेला अध्यात्म विचार करायचा त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं की सर्व संघ ते उपदेश पंचकामधलं पहिलं श्लोक काय हे पहिला श्लोक, वेदो नित्यम अधियताम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम तेने शस्य विधीयताम मपचिते काम्ये मतिस्त्यज्यताम पापौघा परिधुयताम भवसुखे दोषोनुसंधीयताम आत्मेच्छा व्यवसीयताम निजगृहात तूर्णम विनिर्गम्यताम. या ठिकाणी ह्या अध्यात्मज्ञान तुला पाहिजे असेल तर संन्यास्य श्रवणम करूयात. सर्व संघ परित्याग करणारा, ज्याच्या अंतःकरणामध्ये उत्कट तीव्रतर वैराग्य निर्माण झालेला आहे असा जो पुरुष आहे तोच ह्या वेदांत विचाराचा अधिकारी आहे. तसं या ठिकाणी अस्मिन लोके या लोकामध्ये म्हणजे कोणत्या, ह्या आध्यात्मिक लोकांमध्ये
ज्यांना वाटतं की या ठिकाणी मला मोक्ष प्राप्त व्हावा, मला परमानंदाची प्राप्ती व्हावी आणि जीवनात दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी, आणि हेच ज्यांचं जीवन ध्येय ठरलेलं आहे, कार्यम वा साधयामी देहम वा पातयामी, माझं एक तर मी कार्य साधून घेईल, याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा, मरणाच्या अव्यवहित एक पूर्वक्षण का होईना, पण मला असं वाटेल की जन्म आले याचे आजी फळ झाले साचे, या ठिकाणी मी याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा. अशा प्रकारची तुकाराम महाराजांचं जी तृप्ती आहे, तृप्तीचा ढेकर आहे, तो ढेकर देऊनच मी मरण पावेल असं ज्याला वाटत असेल, तर अशाच पुरुषाला या ठिकाणी वेदांत विचाराचा अधिकार आहे. बघ आता त्याच्यामध्ये अधिकार आहे, परंतु तरीसुद्धा त्याच्यामध्ये दोन भाग आहेत. काही लोक इथं काय पाहिजे की वैराग्य हे मुख्य आहे, आणि जर एखाद्याच्या ठिकाणी मंद वैराग्य असेल तर त्यालासुद्धा हा मोक्ष प्राप्त होण्याविषयी जिज्ञासा होऊ शकते. किंवा एखाद्याची बुद्धी स्थूल असते, मतिमंद असतो, त्यालासुद्धा हा मोक्ष प्राप्त करून घेता येतो. फक्त काय आहे की त्याच्या अंतःकरणामध्ये अंतःकरणाचा अधिकार आजमावा शास्त्र सांगतं, आजमावायला सांगतं. गुरु हे त्याचं यथार्थ अधिकार हा ओळखू शकतात, आणि अशा वेळेला जर त्याच्या अंतःकरणामध्ये चंचलता असेल किंवा त्याच्या अंतःकरणामध्ये मल म्हणजे पापवासना असतील, निषिद्ध कर्म करण्याच्या इच्छा अंतःकरणात उद्भवते, आणि इकडं मात्र त्याला वाटतं की वेदांताचं फल आपल्याला प्राप्त व्हावं, तो मनुष्य आहे तो अनिर्विण्ण आहे. म्हणजे वैराग्य त्याच्या अंतःकरणामध्ये जसं पाहिजे तसं अध्यात्मज्ञान आकलून घेण्यासाठी नाही, कारण त्याला हा एक प्रतिबंध आहे की त्याचं अंतःकरण पुन्हा पुन्हा निषिद्ध कर्माकडे प्रवृत्त होतं. काही लोक विहितच कर्म करतात, जे कर्म शास्त्र करू नका म्हणून सांगतं, निषिद्ध शास्त्राने ज्याचं सांगितलेलं आहे अविहित आहे ते कधी करत नाही, पण तरीसुद्धा त्यांचं अंतःकरण स्थिर नसतं. त्यांना कधी वाटतं तीर्थयात्रा कराव्या, कधी वाटतं जप करावा, कधी वाटतं ध्यान करावं, कधी वाटतं की आपण नामस्मरण करावं, तर कधी त्यांना वाटतं की आपण वेदांताचं श्रवण करावं. सगळे चांगलेच विचार आहेत, पण कोणता तरी एक विचार कळण्यासाठी आपला अधिकार कळावा लागतो, आणि त्या अधिकारासाठी जर त्याच्या ठिकाणी मल नावाचा दोष असेल, म्हणजे पापवासना अंतःकरणात उदित होत असेल, तर तो कर्माचा अधिकारी आहे. जर त्याच्या अंतःकरणात चंचलता असेल तर तो उपासनेचा अधिकारी आहे. म्हणून कर्म आणि उपासना ह्या आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. किंवा जर तुम्ही कर्म कशासाठी करायचं, तर त्यांनी सांगितलं इतकं त्या कर्माचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं. जोडून या धन उत्तम व्यवहारी कर्ममार्गच सांगितला. गृहस्थी पुरुषांनी हेच करा, पण हे कर्म जर तुम्ही निगुतीनं केलं तर निश्चित तुम्हाला तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. परंतु हा व्यवहार कसा करा, तर जोडो निया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, पर उपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, भूतदया गायी पशूंचे पालन, तानेल्या जीवन वनामाजी, शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्त्व वडिलांचे, तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. गृहस्थाश्रमाचं हे फल आहे की तुम्हाला परमपद म्हणजे मोक्ष प्राप्त होईल, की ज्याला वैराग्य लागतं. पण ते वैराग्य तुम्हाला कशाने निर्माण होईल, तर या ठिकाणी ह्या कर्मयोगाचं अनुष्ठान केलं तर तुम्हाला मग तये पूजे रिझलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी दे जे पसायत आहे, त्याला वैराग्यरूपी सिद्धी प्राप्त होईल, आणि मग त्याची मोक्षासाठी लागणारं जे ज्ञान, त्या ज्ञानाचा अधिकार, साधन चतुष्टय संपन्नता त्याला आपोआप प्राप्त होईल. गुरूंची देखील प्राप्ती होईल. गुरु त्याला तत्त्वज्ञानाचा उपदेशही करतील आणि त्याला ब्रह्मज्ञानही होईल. परंतु हे कधी अगोदर तुम्ही या जन्मात किंवा पूर्वीच्या अनंत जन्मामध्ये निष्काम कर्माचं अनुष्ठान केलं असेल तर हे चित्तशुद्धी. कारण याच्यामध्ये असं आहे, ज्ञानाने मोक्ष होतो. तुम्ही श्रवण केलं आणि अधिकार नसला तर तुम्हाला मोक्ष मिळत नाही. ज्ञानोबरायांनी स्पष्ट सांगितलं की पाताळीचे निधान दाविल किरा अंजन, परी तेथ व्हावे लोचन पायाळाचे, तैसे मोक्ष देईल ज्ञान, येथ किर नाही आन, परी
तेथ थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. या ठिकाणी मनशुद्धीची आवश्यकता आहे आणि ती मनशुद्धी वेद सांगतो की जर तुम्ही तुमच्या वाट्याला आलेलं वेदविहित वर्णाश्रम धर्माचं पालन किंवा कर्म तुम्ही जर निष्काम भावनेने केलं, त्याच्यामध्ये कोणत्याही फलाची इच्छा नाही आणि मी हे कर्म करतो याचा अभिमान नाही, आणि ते कर्म म्हणजे आपण देवाला समर्पण करणारी पुष्प आहेत असं समजून जर आपण हे कर्म करत राहिलं तरी आपल्या जीवनात एक दिवस असा येतो की त्यामध्ये आपलं अंतःकरण शुद्ध होऊन आपलं अंतःकरण स्थिर होऊन आपल्याला केवळ कैमी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण ऐशी तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. या ठिकाणी आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक दिवस आपण परमार्थाचा प्रवास करतो, पण आपल्याला रम्य समाधान किंवा परमाशांती प्राप्त होत नाही असं आपलं मनच आपल्याला सांगतं. पाणी कुठं मुरतं हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. याचं कारणच असं आहे की आपण संतांच्या संगतीमध्ये नेहमी संतांना शरणागत होऊन त्यांना जेव्हा आपण लढिवाळपणाने असं विचारलं पाहिजे की मी तर असं साधन करत आहे तुम्हाला मी स्पष्टपणे मला काही प्रश्न विचारा, माझी काय स्थिती आहे, कोणतं साधना करतो हे मी सांगतो, पण मला अजून समाधान प्राप्त नाही, तर माझ्या अधिकारानुरूप मी नेमकं काय साधन केलं पाहिजे हे आपण जर विचारलं नाही, संतांचं शास्त्राचं त्याला अनुमोदन नसलं तर विचार करिता वाया जाय काळ लटिकेचे मुळं फजितेचे. गुरुवर्य बालयोगी महाराज नेहमी सांगायचे की आपल्या संप्रदायात भरपूर काळ घातल्यानंतरही लोक समाधानी होताना दिसत नाही किंवा संप्रदायाचं म्हणावं अशा प्रकारचं उत्थान या ठिकाणी समाजामध्ये झालेलं दिसत नाही. याचं कारण सांगताना ते नेहमी म्हणायचे की आपल्याकडे जर सप्ताह करायचं ठरलं तर त्या सप्ताहामध्ये जे लोक श्रीमंत आहेत त्यांना सांगितलं सप्ताहामध्ये काय सेवा करणार, ते म्हणतात आम्ही पहारा घेणार. आणि जर एखादा गरीब असला तर तो काय म्हणतो मी पंगत देणार, म्हणजे तो कर्ज देणार, मजूरसुद्धा पंगत देऊ शकतो, पण मग तो पंगत काय देणार, साधारणपणे त्याची आर्थिक स्थिती नसल्यामुळे देणार नाही. आणि हा श्रीमंत जो आहे त्याला पैसे वाचवायचे असतात म्हणून तो म्हणतो सेवा करील पण कोणतीही पहारेची. मग आता सांगा आपला सप्ताह कसा चांगला होणार, काहीच होणार नाही. तसं एखाद्या पुरुषाचा जो अधिकार आहे त्या अधिकारावर आरूढ होऊन त्याने जर साधन केलं नाही तर ते साधन निश्चित फलद्रुपतेला प्राप्त होत नाही. अधिकारी आहे कर्माचा आणि तो लागला श्रवण करायला, अधिकारी आहे श्रवणाचा आणि तो लागला कर्म करायला. या ठिकाणी श्रवणाचा जो अधिकारी आहे तो सांगितलेला आहे की ज्याला विवेक आहे, वैराग्य आहे, शम म्हणजे मनाचा निग्रह आहे, दम इंद्रियांचा निग्रह आहे, समाधान चित्ताची एकाग्रता आहे, तितिक्षा आहे, त्याला उपराम सर्वसंग परित्याग केलेला आहे आणि अंतकरणात अतीव श्रद्धा आहे. आणि याशिवाय त्याच्या अंतकरणामध्ये आईशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस ह्याची तळमळ तुका म्हणे नाही आपुले बळ जेणे फळ पावेन निश्चयशी. अंतकरणामध्ये सारखी रात्रंदिवस तळमळ आहे. तर असा जो पुरुष आहे तो पुरुष ह्या तत्त्वज्ञानाचा ज्ञान मार्गाचा अधिकारी आहे. आणि ज्या पुरुषाच्या त्यांनी भागवतामध्ये स्पष्ट लिहिलं की निर्विण्णानाम ज्ञानयोगो न्यासीनाम यह कर्मसु. जे वैराग्यशील आहेत तर त्या पुरुषांना ज्यांच्या अंतकरणामध्ये ज्याचं विरक्तीचं जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले, ज्यांच्याजवळ अशी विरक्ती आहे की उठिले काय त्यांनी सांगितलं वितरागते सारिखा जोडोनी ठेविला सखा जो आगवियाची भूमिका सवे चाले. वैराग्य रूप आई किचे का पारत्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मना माझी. या ठिकाणी वमिलिया अन्ना लाळन घोटी जेवी रसना अंगन स्वेवे आलिंगना प्रेताची. अशा प्रकारची ज्या पुरुषाची अंतकरणाची वृत्ती आहे तो ह्या तत्त्वज्ञानाचा अधिकारी आहे. आणि तत्त्वज्ञानाचा अधिकारी नसताना त्यांनी केलेलं श्रवण फलीभूत होत नाही. आणि कर्माचा एखादा तत्त्वज्ञानाचा अधिकारी आहे आणि तो कर्म करीत बसला तरी त्याला त्या कर्माने कधी मोक्ष होत नाही, कारण मोक्षाचं साधन तत्त्वज्ञान आहे. आणि तो ज्या कर्माचं अनुष्ठान करतो त्याची मर्यादा फक्त अंतकरणाची शुद्धी एवढंच आहे. स्वामी महाराज सांगायचे की एखाद्या माणसाचे कपडे धुतले आणि नंतर त्याला इस्त्री केली पण जर त्याने पुन्हा ती इस्त्री केल्यावरही इस्त्री करत बसला तर कपडा जळून जाईल.
आणि जर पुन्हा साबण लावून धुतलेलाच कपडा धुतत बसला तर पुन्हा तो कपडा फाटून जाईल. त्याप्रमाणे चित्तस्य शुद्ध हे कर्म न तू वस्तुपलब्ध आहे. कर्माची मर्यादा अंतकरणाच्या शुद्धीपर्यंतच आहे. वस्तूची उपलब्धी म्हणजे आत्मज्ञान करून देण्यासाठी कर्माची उपयोगिता नाही. तेव्हा सगळ्यांना जरी मोक्षच पाहिजे ना तर गीतेने अशी सोय करून ठेवलेली आहे, मोक्ष पाहिजे ना, अधिकार नसला तुझा ज्ञानाचा तरी तुला मोक्षच होईल, आणि ज्याला ज्ञानाचा अधिकार आहे त्यालाही मोक्षच होईल. याचा अर्थ असा आहे, फक्त एकाला काय आहे याच श्लोकात सांगणार आहेत की हळूहळू ढाळे ढाळे की तुलेनी एके वेळे तया मार्गाचेनी बळे निश्चित ठाके. उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगे नरू किवी तैसा पावे वेगा. एखादं झाडावर पिकलेलं फळ मधुर असं एखादं आम्रवृक्षाचं फळ आहे, एखाद्या मनुष्याला खायला वाटलं तर तो काय लगेच त्या फळाला जाऊ शकतो, खांद्यांचा आश्रय घेत घेत जाऊन ते फळ तोडील, तोही खाऊ शकतो. आणि तर जर एखाद्या पक्ष्याला वाटलं की खावं तर तो पक्षी काय करतो, तत्काळ झडप घेतो. तसा ज्ञानमार्गाचा जो अधिकारी आहे निर्विण्ण म्हणजे ज्याच्या ठिकाणी वैराग्य संपन्न असा जो पुरुष आहे की त्यांनी मित्रच वैराग्य केलेला आहे आणि तो कुठपर्यंत आगवियाची भूमिका सवे चालले. परमार्थात शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थाभाविनी तुर्यगा असा जो परमार्थाचा प्रवास आहे तत्त्वज्ञानात, त्या सगळ्याबरोबर त्याचं वैराग्य कायम राहतं. आणि ते वैराग्य फक्त तत्त्वज्ञान होईपर्यंतच राहतं असं नाही. माऊलींनी त्या वैराग्याचं आणखीन स्वरूप सांगितलं. माऊली तर म्हणतात, प्राप्तेही पुरुषे इंद्रिये लाळलेली कौतुके तरी आक्रमीला जाणं दुःखे संसारिके. प्राप्तेही पुरुषे, जीवनमुक्ती प्राप्त झाली तरी जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी सुद्धा वैराग्याचीच गरज आहे. म्हणून वैराग्यरूपी मित्र ज्याच्या बरोबर आहे तो पुरुष ह्या तत्त्वज्ञानाचा अधिकारी आहे. मग कर्माचा जो अधिकारी आहे त्याला मोक्ष कसा काय मिळणार, जो कर्माने मोक्ष मिळतच नाही. पण ते कर्म जर आपण शास्त्रविहित कर्म निष्काम भावनेने केलं तर त्याची फलश्रुती मोक्षापर्यंतच होते. कर्माने मोक्ष मिळत नसला तरी कर्माने ज्ञानाचा अधिकार येतो आणि ज्ञानाचा जो अधिकारी झाला त्या अधिकारी आणि फल यांचा संबंध असल्यामुळं त्याला निश्चित मोक्ष प्राप्त होतो. तर आपल्या ही गोष्ट जी आहे ही गोष्ट आपण जाणून न घेता जर वेदांत जसं इतिहासाचा भूगोलाचा अभ्यास तसाच जर वेदांत आपल्याला एखादा मनुष्य तीव्र बुद्धीचा असला तर त्याला वेदांत कळू शकतो, परंतु वेदांत कळला तरी त्याच्या अनुभवाला येत नाही. कारण अनुभवात येण्यासाठी त्याला काय पाहिजे, अधिकार पाहिजे, आणि तो अधिकार निष्काम कर्माच्या अनुष्ठानाने येतो. आता त्याच्यासाठी वेदांतामध्ये सुद्धा दोन प्रकार सांगितले, एक अकृतोपासते आणि कृतोपासते. वेदांतातले काही शास्त्रकार जे म्हणतात ज्या माणसाला एकदा जिज्ञासा निर्माण झाली ना त्याचं जरी चित्त शुद्ध नसलं तरी त्यांनी परत पाठीमागं जाऊ नये, पुन्हा कर्म करू नये. त्याला जर वेदांत कळत असेल, वेदांत पटत असेल, वेदांत झेपत असेल, हळूहळू त्याच्यात रंगून जाण्याची त्याची इच्छा असेल तर त्या पुरुषाने वेदांताचं श्रवण करावं. पण बऱ्याच वेळेला असं दिसतं प्रत्यक्ष अनुभवामध्ये की तो मनुष्य वेदांताचं चिंतन करत असतानाही त्याचं काय होतं, त्याला म्हणतात जो उत्थान होण्याच्या वेळेला तो पुन्हा पतित झाल्याचं दिसतं. त्याला काय शब्द आहे, नाही आरूढपतीत, तो आरूढपतीत अशा प्रकारचा होऊ शकतो. मग ह्याचं काय कारण आहे तर याचं शास्त्रकार त्याचा विचार करतात आणि ते असं म्हणतात की जेव्हा एखाद्या माणसाने पूर्वी चांगल्या प्रकाराने कर्म आणि उपासना केली असेल आणि असा मनुष्य जर तत्त्वज्ञानात प्रवृत्त झाला तर त्याच्या जीवनात पापवासना अभ्यासाने पूर्वीच्या निवृत्त झालेला असल्यामुळं, त्याच्या मनाचं चांचल्य निवृत्त झालेलं असल्यामुळं तो या सिद्धांतापासून आरूढच्युत होत नाही किंवा आरूढपतीत होत नाही. त्याच्यासाठी त्याला पुन्हा सांगितलं की त्यांनी काय करावं, पुन्हा त्या पुरुषांनी माघारी येऊ नये. मग आता काय त्याला म्हणतात की करम लिढन न्याय म्हणतात त्याला. जर एखाद्या माणसाच्या हातात लोणी दिलं आणि त्याने ते लोणी टाकून दिलं आणि हात चाटायला लागला, त्याप्रमाणे वेदांत श्रवण एकदा आपल्या भाग्याने प्राप्त झालं आणि ते सोडून दिलं आणि मग त्यांनी पुन्हा आता कर्म उपासना कराव्या का तर कर्म उपासना करू नये. पण त्याला इतका जोर लावा लागतो ह्या वेदांत श्रवणामध्ये, मननामध्ये, निधिध्यासनामध्ये. त्यांनी रात्रंदिवस जोर लावला तर त्याचं चित्तही शुद्ध श्रवणामध्ये होतं, त्याचं चित्त स्थिरही श्रवणामध्ये होतं आणि त्याचा अज्ञान आवरणाचा भंग पण होतो. एवढं सामर्थ्य या श्रवणामध्ये आहे. पण सामान्य रीतीनं जर पाहिलं तर मनुष्याने अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची द्यावे, किंवा
त्याची देऊ या ठिकाणी आपला अधिकार पाहून आपलं अंतःकरण जर उचित अशा प्रकारचं ज्ञानग्रहणाला योग्य नसेल तर त्यांनी आपल्याला वाट्याला आलेलं वर्णाश्रम धर्माचं पालन करावं असं गीता स्पष्टपणे सांगते. आणि हे करता करता त्याला मोक्षाला प्राप्त तो होऊ शकतो. आणि ही गोष्ट या श्लोकात सांगितली की अर्जुनाला भगवान म्हणतात लोकेस्मिन द्विधा निष्ठा. दोन प्रकारच्या निष्ठा भगवंतांनी सांगितलेल्या आहे. लोकेस्मिन द्विधा निष्ठा मया पुरा प्रोक्ता पुराणग. मी या ठिकाणी पुरा म्हणजे पूर्वी म्हणजे वेदामध्ये माया मीच द्विविधा निष्ठा दोन प्रकारच्या निष्ठा दोन प्रकारचे मार्ग दोन प्रकारच्या साधनांचं स्वरूप अशा प्रकारचं मी पुरा प्रोक्ता मीच सांगितलेलं आहे. आणि त्याला म्हणतात अर्जुना तू बोलला याच्यात चूक नाही. त्याला उलट भगवान रागले असते तर त्याला म्हणले असते पापी आहे तू माझ्याविषयी शंका घेतो आहे की नाही. पण अनघ म्हणतात. अघ म्हणजे पाप अनघ म्हणजे निष्पाप अर्जुना तुझा आत बाहेर दोन्ही सारखंच आहे. कारण जो महात्मा असतो त्यांनी लिहिलं काय मनस्येकम वचस्येकम कर्मण्येकम महात्मनाम. या ठिकाणी जे मनात आहे तेच वाणीमध्ये आणि तेच कृतीमध्ये येतं त्या पुरुषाला महात्मा म्हणतात. त्याला अनघ म्हणतात. आणि अर्जुना तू असं आहे. जे बाकीचे लोक आहेत त्यांच्या मनात एक कृतीत दुसरं आणि वाणीत तिसरं असा तू नाही म्हणून त्याला म्हणतात तू अनघ आहे. आणि तुला मी सांगतो तू घाबरू नको आणि तुझा बुद्धिभेद करण्यासाठी मी बसलो नाही. माझं बरोबर आहे. दोन निष्ठा आहेत. फक्त एक काय आहे एक साक्षात ज्ञान झालं की मोक्षाला प्राप्त करून देते ही जी आहे ती ज्ञाननिष्ठा आहे. आणि दुसरी कर्मनिष्ठा आहे ती साक्षात नाही परंतु नंतर मात्र ती जसं आपण सांगतो की तापी नदी आहे ती पश्चिम वाहिनी ती कुठं बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते बरोबर ना. आपल्या अरबी समुद्राला जाऊन मिळते. आणि दुसरी एखादी नदी आहे तर ती काय करते ती नदी जी आहे ती जाऊन आपल्या बंगालच्या उपसागराला मिळते. आणि दोन्ही बंगालचा उपसागर आणि हा अरबी समुद्र दोन्ही जेव्हा एका महासमुद्राला मिळतात सगळे एकाच ठिकाणी जातात. तसं या ठिकाणी कर्ममार्गसुद्धा आहे तो सुद्धा कुठं मोक्षापर्यंतच घेऊन जातो आणि ज्ञानमार्गही मोक्षापर्यंत घेऊन जातो. एक मार्ग जो आहे तो साक्षात लगेच तुम्हाला त्याची अनुभूती येते की ते जे ज्ञान झालं का ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती तो त्या स्वरूपालाच प्राप्त होतो. आणि एक जे तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे तया मार्गाचे बळे निश्चित ठाके. निश्चित तुम्हाला मोक्षाला जाता येईल म्हणून भगवंतानी आज हे जे कर्माचे लोक आहेत ते याचे अधिकारी नाही असं गीता सांगत नाही. तर सगळ्यांना गीतेचा अधिकार आहे. सकळाशी येथे आहे अधिकार. सगळ्यांना याचं सर्व जे काही जोपर्यंत जीवाला म्हणजे मानवाला जीवनामध्ये अविनाशी सुखाची इच्छा आहे आणि दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीची इच्छा आहे ना ते सगळे मानव मात्र त्यांना सुखच मिळावं असं ह्या गीतारूपी आईला वाटत असतं. म्हणून गीता माता जी आहे ती आपल्याला स्पष्ट या ठिकाणी भगवान स्वतःच्या मुखातून सांगतात की लोकेस्मिन द्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. दोन प्रकारच्या निष्ठा मी पूर्वी सांगितलेल्या आहेत. त्याच्यापैकी ज्ञानयोगेन सांख्यानाम. सांख्य म्हणजे ज्या ठिकाणी जे आत्मा आणि अनात्मा यांचा विचार करण्यात प्रवृत्त झालेले आहेत असे. हे कर्म जे आहे कर्म एक प्रकारची कृती आहे आणि ज्ञान जो आहे तो ज्ञान हा एक प्रकारचा विचार आहे. तर ज्ञान मार्गामध्ये विचार महत्त्वाचा आहे आणि कर्ममार्गामध्ये कृती महत्त्वाची आहे. फक्त त्याचा अर्थ कृतीनं तर मोक्ष प्राप्त होत नाही. फक्त ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो पण ती कृती तुम्हाला ज्ञानापर्यंत घेऊन जाते असं गीतेचं सांगणं आहे. असं भगवती ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानोबाराय आपल्या बुद्धीवर हा विचार चांगल्या प्रकाराने दृढ करतात. आपलं चिंतन चाललं होतं की आपण अधिकार पाहून साधन करत नाही म्हणून आपल्याला बराच काळ गेला तरी वाटत नाही. कारण काय आहे की ज्ञानाचा विचार जसा इतर अभ्यास केला तर बुद्धिमानाला कळू शकतो. मग त्याला बुद्धिमान नुसता विचार करून चालत नाही. त्या ठिकाणी कळूनही चालत नाही किंवा पटूनही चालत नाही. तो अनुभवात यायचा असेल तर अंतःकरणाची एक भूमिका लागते आणि ती भूमिका कर्माशिवाय कधी होऊ शकत नाही. म्हणून गीतेनं या ठिकाणी
अत्यंत म्हणजे मायेच्या ममतेने ह्या कर्मयोगाचा मार्ग, वास्तव गीता हे एक प्रस्थान आहे. प्रस्थान कशात आहे? प्रकर्षेन स्थियते अस्मिन आत्मनी, आपल्या आत्मस्वरूपात स्थिती करून देणारं शास्त्र हे ज्ञानशास्त्र आहे. परंतु तरीसुद्धा गीता मात्र कांडत्रय निरूपिणी, श्रुतीचं हे कोडीसवानी, गीता पद्यरत्नाची लेणी लिहिली आहे. अशा प्रकारचं हे गीतेचं चिंतन आहे. भगवंताची दया अर्जुनावर ओसंडून वाहत आहे. आणि म्हणून भगवानसुद्धा असं म्हणत नाही. वास्तविक भाष्यकार असे जेव्हा विषय येतात, आता 5व्या अध्यायात आणि 3ऱ्या अध्यायातला विषय आला, तर याच्यामध्येही ही कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा 5व्या अध्यायातली वेगळी आहे आणि 3ऱ्या अध्यायातली वेगळी आहे. पण ज्ञानोबा आहे त्या अशा प्रकारचं जे तर्कशुद्ध पद्धतीनं केवळ वृक्ष चिंतन करत नाही, त्याला रसमयता आणि अनुभवाचं जे काही दार्ढ्य आहे त्याच्याकडं लक्ष ठेवून कोणताही मनुष्य असू द्या, त्याला नुसतं शब्दाचा पसारा तो मांडण्यापेक्षाही त्या ठिकाणी त्याला शब्दवेध घेण्यापेक्षा अनुभवाचा वेध जेणेकरून घेता येईल अशा प्रकारची शब्दरचना माऊलींनी ह्या श्लोकांच्यावर केलेली आहे. म्हणून ते म्हणतात 2 प्रकारच्या निष्ठा आहेत आणि त्या 2 निष्ठांचा विभाग आहे हा अधिकाराप्रमाणे. ज्ञान योगेन सांख्यानं, सांख्य म्हणजे सम्यक ख्यायते अनया, जिच्यामुळं काय सम्यक वस्तू जशी आहे तसे तिचं कथन केलं जातं. आत्मा काय आणि अनात्मा काय. येतं आत्मा तो आत्मयाच्या ठाई, देखीजे देहीचा धर्म देही, आयशे देखणे ते पाही अनाहती, असा ज्याच्यामध्ये विचार केला जातो त्याला म्हणतात सांख्य. आणि त्या सांख्यांचा योग कोणता आहे? ज्ञान योगेन सांख्यानाम आणि कर्मयोगेन योगिनाम. आणि जे योगी पुरुष म्हणजे कर्माच्या द्वारा, योग म्हणजे भगवंताशी संबंध जोडतात कर्माच्या द्वारा, त्यांच्यासाठी आम्ही कर्मयोग सांगितला. म्हणजे शास्त्रविहित कर्म जे आहे तेच कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं, निष्काम भावनेनं, कर्तृत्व मत टाकून आणि फलास्वाद टाकून ईश्वरार्पण करतील, हा कर्मयोगाचं स्वरूप आहे. आपण समाजामध्ये जेव्हा ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार करतो तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले हा जो विचार आहे, हा विचार जर त्या एखाद्याच्या बुद्धीवर आरू झाला आणि तो निष्काम कर्मात प्रवृत्त झाला तर आपल्या सध्याच्या काळात चाललेले जे एक प्रकारचे आस्था व्यस्त अशा प्रकारची समाजरचना आहे ती आपोआपच सुरळीतपणाने येईल. जोडोनी या धन उत्तम व्यवहार आहे, हा जर कर्मयोग असेल आणि ह्यात कर्मयोगाचं अनुष्ठान केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही असं जर बुद्धीवर त्याच्या जाणवलं तर जे जे वेदांत सांगणारे ते भ्रष्टाचार करतील का? कधीच करणार नाही याच्यामध्ये. कारण का? कर्माचा मार्ग आपण अधिकारी कर्माचे आहेत. या ठिकाणी वेदांत सांगून काही उपयोग नाही. आणि जे लोक कर्माच्या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी अधिकारी होऊन ज्ञानाचं अनुष्ठान करतील तर ते आद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच, अशा समाजव्यवस्थेला ते पण अनुकूलच होतील. ह्या दोन्ही ज्या व्यवस्था आहेत त्या समाजरचनेला अत्यंत अनुकूल आहेत, फक्त अधिकारानुरूप आहेत. देश काल वस्तूचा विचार करून त्या जर अनुष्ठानात आल्या तर सगळी सुरळीत सुखी असा समाज, या ठिकाणी आदर्शभूत असा समाज निर्माण होईल. आणि हीच गोष्ट वेदाला अभिप्रेत आहे, स्मृती ग्रंथाला, इतिहासांना, पुराणांना यांनी एवढी धडपड केलेली आहे. ती सगळी धडपड, तिचं सार सर्वस्व भगवंतानी किंवा व्यासाचार्यांनी या गीतेमध्ये आणलेलं आहे. परंतु ह्या गोष्टी आपल्या बुद्धीवर मान्य झाल्या पाहिजे की मी ह्याचा अधिकारी आहे, मी ते करेल. यांनी लिहिलं की ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती आहे ना तो कर्माचाच अधिकारी आहे, ज्याच्या ठिकाणी विषय वैराग्य आहे ना तो ज्ञानाचाच अधिकारी आहे. आणि आज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये या ठिकाणी कर्म आणि ज्ञान दोन्हींची उपेक्षा नाही, पण याच्यामध्ये भक्ती सिद्धांताला जास्त महत्त्व दिलेलं आहे. याचं कारण काय आहे? त्याचंही कारण भागवतामध्ये सांगितलं. काय? ना निर्विण्णो नातिसक्तो भक्ती योगस्य सिद्धदा. जो पुरुष आहे ना त्याला वैराग्यही जास्त नाही. कधी कधी वैराग्य निर्माण होतं पण टिकत नाही. बरं, विषयासक्तीमध्ये जेव्हा विषयात जातो तेव्हा पुन्हा असं वाटतं की ह्या विषयात काही राम नाही, आपण काहीतरी त्याग केला पाहिजे. आणि त्याग करायला गेला की त्याला पुन्हा काय होतं? विषयाचं चिंतन घडायला लागतं. तर अशा पुरुषांनी काय करावं? म्हणूनच हे कांडत्रय आहेत. हे भक्तिकांड जे आहे, उपासना कांड जे आहे गीतेमधलं, ते ज्ञान आणि कर्म यांना जोडणारा सेतू आहे. म्हणून या ठिकाणी कर्म, ज्ञान आणि भक्ती या तिन्हींचे अधिकारी वेगवेगळे आहेत. तर त्या स्वामी महाराज विनोदाने सांगायचे, त्यांचे एक मित्र होते हरिभाऊ म्हणून, ते वारले, त्या अमळनेरचे होते. तर ते
त्यांचे गुरुबंधू ते दोघंही आळंदीला एकाच वेळेला आले, एकाच गुरुजींजवळ शिकत राहिले. तर शिकत असताना ते इथं 6 महिने राहिले. नंतर त्यांनी गुरुजींना सांगितलं, गुरुजी आता शेतीचं काम सुरू झालं आहे, वडिलांना खूप श्रम होतील, मला आठवण येते, म्हणून मी वडिलांकडे जाऊ का? तर ते म्हणे अवश्य जा. ते गेले. नंतर त्यांनी चातुर्मासामध्ये वडिलांना मदत केली, पिकं वगैरे झाली आणि कार्तिकी वारी आली. ते म्हणे मला गुरुजींची सारखी आठवण येते. वडिलांना म्हटले मी आळंदीला जाऊ का? ते म्हणे आळंदीला जा. मग ते पुन्हा आळंदीला आले. पुन्हा 6 महिने राहिले आणि ज्येष्ठ महिना आला की लगेच म्हटले की मला वडिलांची आठवण येते, जाऊ का? अशा प्रकारे ते 6 वर्ष 6 महिने आळंदी आणि 6 महिने घरी असं राहिले. नंतर एक दिवस त्यांनी विचारलं गुरुजींना, गुरुजी मला असं का होतं? तिकडे गेलं की इकडे यावं वाटतं आणि इकडं आले की तिकडं जावं वाटतं, असं का होतं? तर त्यांनी सांगितलं मग आणि मी काय करू याच्यासाठी? मग ते गुरुजींनी सांगितलं काहीच करू नको, तू तिकडेही जाऊ नको, आश्रमातही राहू नको, इंद्रायणीच्या पात्रात तुझी पेटी घेऊन उभा राहा, असं त्याला सांगितलं. तसं म्हणजे काय करावं मनुष्याला सुचत नाही नेमकं काय. तसं आपल्या जीवनामध्ये जर आपण एखाद्या विषय भोगाकडे प्रवृत्त झालो तर आपल्याला वाटतं की ह्या विषयामध्ये काहीच नाही, ह्या विषय जर काय आहे हे अत्यंत दुःखरूप अशा प्रकारचे आहेत, विषयांच्या संगतीनं कधीच कल्याण होणं शक्य नाही, त्याग करावा. आणि म्हणून आपण त्याचा त्याग करून जर आपण श्रवणादी अंतरंग साधनामध्ये प्रवृत्त झालो तर आपल्याला त्याच्यामध्ये कितीतरी वेळा अंतकरणामध्ये वासनेनुरूप अनेक प्रकारचे संकल्प उद्भवायला लागतात. मनाची एकाग्रता राहत नाही, झोप येते, आळस येतो, विषय चिंतन व्हायला लागतं. अशा वेळेला पुन्हा वाटतं की या ठिकाणी आपला अधिकार ज्ञानात कमी पडतो. म्हणून असा जो पुरुष आहे त्यांनी काय करायचं? त्यांनी नित्य आपलं जे इष्टदैवत आहे कृष्ण माझी माता, सगळी नाती परमात्म्याशी जोडायची. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. आणि मग भगवान सांगतात सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचाहा. या भक्तीनं सुद्धा कर्माचे फलंसुद्धा प्राप्त होतात. त्यांनी सांगितलं जर एखादा मनुष्य भक्ती करत असला, भागवतामध्ये एक संमत श्लोक दिलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एखादा मनुष्य भक्ती करायला लागले की काही लोक करू नाही म्हटलं. आपल्याकडे बऱ्याच वेळेला संप्रदायामध्ये अशा प्रकारचा आपले गैरसमज होतो की मी भक्ती करतो त्यामुळं माझं सगळं पाप नाहीसं होतं. म्हणजे एकीकडे पापही करायचं नाही, एकीकडे भक्ती करायची, त्यांनी काही उपयोग होत नाही, उलट ते पाप वज्रलेप होत राहतं. त्यांनी सांगितलं की जसं काही माणसं तीर्थक्षेत्रात राहतात आणि हे जिथं आळंदीला माऊलीच्या दर्शनाला वर्षातून एकदा आला आणि कळसाचं दर्शन घेतलं आळंदी पंढरीचं, तरी त्याला मोक्ष असं फल सांगितलेलं असेल तर मी क्षेत्रात राहून मी किती माझ्याकडून पाप घडलं तर मला पाप कसं लागेल? अशा प्रकारचं आपली एक चुकीची धारणा होती. पण आपल्याला अशा वेळेला श्रुती स्मृतीचे असणारे जे नियम आहेत ते नियम आपण धाब्यावर बसवतो. त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलं अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यते. दुसऱ्या क्षेत्रात केलेलं पाप जर तुम्ही इथं तीर्थाला आलं तर दुसऱ्या ठिकाणी केलेलं पाप त्याचं क्षालन होतं, त्याचं निवारण होतं. पण समजा कोणी तीर्थात येऊनच जर पाप करायला लागला तर तीर्थक्षेत्री कृतम पापम वज्रलेपो भविष्यती, वज्रलेप पाप लागतं. म्हणून आपल्याला या ठिकाणी आपण जी भक्ती करतो तर ती भक्ती करत असताना कर्माची पूर्ण उपेक्षा करायची, निषिद्ध कर्माचं आचरण करायचं किंवा संत संगतीमध्ये जगताचं वास्तविक काय स्वरूप आहे, आत्मा कसा आहे याचं श्रवण करायची आम्हाला गरजच नाही, असाही त्याचा अर्थ नाही. ती भक्तीसुद्धा आपल्या अंतकरणाची भूमिका झाली की वैराग्य निर्माण करून तत्त्वज्ञानच करून देते. अशा प्रकारच्या आपल्याकडे कर्म असो, उपासना असो किंवा तत्त्वज्ञान असो, सगळ्यांनी मोक्षाचीच साधनं आहेत. आता या ठिकाणी 2च निष्ठा सांगितल्या, भक्तिनिष्ठा सांगितली नाही असं कोणी म्हणेल तर या ठिकाणी हा विषय किंवा प्रसंग तो चालू आहे, कर्म आणि ज्ञान याविषयीचा प्रश्न आहे. म्हणून या दोन्हींचाच विचार केला. सगळ्या गीतेमध्ये पाहिलं तर ही 3 कांड आहेत वेगळी. हे पहिले 6 अध्याय जे आहेत हे कर्मकांडाचे अध्याय आहेत, पुढचे 6 अध्याय आहेत ते उपासना कांडाचे आहे आणि शेवटचे 6 अध्याय जे आहेत तर ते ज्ञानकांडाचे आहे. माऊलींनी मात्र याचा थोडा वेगळा विचार करून 4थ्या अध्यायापर्यंत कर्मकांड, नंतर 12व्या अध्यायापर्यंत उपासनाकांड आणि 13 ते 15 अध्यायाचा कृतकृत्यश्च भारत इथपर्यंत ज्ञानकांडाचा विचार सांगितलेला आहे. पण मिळून 3च कांड कोणत्याही रीतीनं ह्या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेले आहेत. तेव्हा
या ठिकाणी आपल्याला असं आहे, जर एखादा मनुष्य तत्त्वज्ञानाला लागला तर त्या पुरुषाला काही जर त्याच्याकडून चुकलं तर त्याचं साधन काय ठरले? तत्त्वज्ञान. त्याची ज्ञाननिष्ठा मजबूत असली पाहिजे. त्या ज्ञाननिष्ठेवर त्याने असंगत्वाचा निश्चय करून त्या पापातून तरू शकतो. भगवंताचा भक्त असेल आणि त्याच्या काही त्याला प्रायश्चित्त घ्यायचं झालं तर त्यांनी कर्माचं प्रायश्चित्त घ्यायचं नाही. अंगाला शेण लावा, गोमूत्र लावा. त्यांनी भगवंताचीच भक्ती करून क्षमा मागून ती भक्तिनिष्ठा टिकवायची. जर एखादा कर्मनिष्ठा असेल तर त्यांनी कर्माचीच निष्ठा टिकवायची. अशा प्रकारचे योजना शास्त्रकारांनी केलेली. तरीसुद्धा शास्त्रकारांनी असं सांगितलं, जर एखादा मनुष्य भक्ती करत असताना त्याच्याकडून कर्म त्यांनी चुकायचं नाही, पण एखादं कर्म न्यून झालं तर त्याचे हळहळ पण करीत बसायचे नाही. समजा तो भजनात रंगलेला आहे आणि त्याचं स्नान संध्याधिक राहिलं तर राहिल्याने काही बिघडत नाही. कारण का तर त्यांनी लिहिलं काय, मत्कर्म कुरताम पुंसाम कर्मलोपो भवेद यदी. जर माझ्यासाठी कर्म करत असेल म्हणजे माझी उपासना करत असेल आणि एखादं कर्म त्याच्याकडून राहिलं तर काय, तेषाम कर्म कुर्वन्ति तिसरं कोट्याहम महर्षय. त्याचं जे कर्म आहे तर ह्या अंतराळात असणारे ऋषीमुनीसुद्धा त्याचे कर्म पूर्ण करून घेतात. अशा प्रकारची ही निष्ठा आहे. तेव्हा ह्या दोन निष्ठा इथं कर्मनिष्ठा आणि भक्तिनिष्ठा म्हणून म्हणतात की लोकेस्मिन द्विधा निष्ठा मया पुराप्रोक्ता मया नघ. आणि ज्ञानयोगेन सांख्यानाम. ज्ञानयोगाने कोणते? सांख्य म्हणजे ज्यांना कोहम, मी कोण आहे, कोहम कथमिदम जातम, हे जगत कसं उत्पन्न झालं, कोवई कर्तास्य विद्यते, या जगताचा कर्ता कोण आहे, किंवा उपादानम किमस्त्यह, ह्या जगताचं उपादान कारण काय आहे, विचारो स्वयंदृशा. अशा प्रकारचा विचार करण्यात जे प्रवृत्त झालेले आहेत त्यांनी काय करावं, तत्त्वचिंतनच करावं. अशा प्रकारचं हे सांगितलेले असा जो पुरुष आहे त्यांनी ज्ञानमार्गाचंच अनुसरण करावं. आणि याला म्हणतात सांख्य. सांख्य म्हणजे हा विचार करणारा. सांख्य कर्मयोग जो आहे तो कृतीप्रधान आहे आणि सांख्ययोग जो आहे तो विचारप्रधान आहे. आणि त्या विचारप्रधान लोकांना ज्ञानयोग सांगितलेला आहे. आणि जे लोक कृतीप्रधान आहेत, क्रियाप्रधान आहेत, त्याच्यासाठी कर्मयोग सांगितला आहे. असा भगवंताने हा विभाग सांगितला. आता ज्ञानोबाराय ह्या श्लोकावर चिंतन करतात. या बोला श्री अच्युतू म्हणतसे विस्मितो अर्जुना हा ध्वनितो अभिप्रायो. तर ते म्हणतात की अर्जुन जो म्हणतो का मला पारत्रिकी हित, माझं मृत्यूतर जीवनात हित झालं पाहिजे, आचरिता तरी उचित, आचरण करताना मला ते योग्य असलं पाहिजे, ते सांगई एक निश्चित पार्थो म्हणे. पार्थो म्हणे म्हणजे अर्जुन म्हणतो ते एक निश्चित सांगई, ते मला निश्चित सांग की मी नेमकं काय करू, ज्ञानयोगाचं की कर्मयोगाचं, माझ्यासाठी कोणता कल्याणकारक आहे हे सांग. असं म्हटल्यावर आता श्री भगवान वाच, आता भगवान म्हणायला आरंभ करतात बोलायला. या बोला श्री अच्युतू. या बोला म्हणजे अर्जुनाच्या ह्या बोलण्याला श्री अच्युतू माऊली हे प्रत्येक जे भगवंताला दिलेलं नामाभिधान आहे ते अत्यंत अर्थवाही सार्थक आहे. म्हणून या ठिकाणी म्हणता अच्युत सांगितलं. आणि अच्युत म्हणता श्री अच्युतू. अच्युत म्हणजे कधी च्युत होत नाही, आपल्या स्थानापासून कधी भ्रष्ट होत नाही. हा तर भ्रष्ट होत नाही, पण इतरांनाही जर भ्रष्ट होऊ द्यायचं नाही, त्यांना जर त्या भ्रमापासून निवृत्त करायचं, तेही श्री नाम तेही ऐश्वर त्या परमात्म्याच्या ठिकाणी आहे. असा परमात्मा बोलतो म्हणत असे विस्मितो. भगवंताला ह्या अर्जुनाच्या बोलण्याचं विस्मय म्हणजे आश्चर्य वाटलं. आणि म्हणतात हे अर्जुना हा ध्वनी तू अभिप्रावो. हे जे तुला मी सांगितलं ना, तुझ्या याच्यामध्ये एक असं दिसतं की हा ध्वनीचा अभिप्राय म्हणजे हा कालच आपण चिंतन केलं, ध्वन्यर्थाने सांगितलं. बोललं एक, परंतु त्या बोलण्याचा अर्थ समोरच्याला उलगडत नाही. त्याच्या ठिकाणी त्याला त्या वक्तुरीच्या तात्पर्य, वक्त्याचं काय तात्पर्य आहे ते कळत नाही. म्हणून हा जो अभिप्राय मी जो बोललो तर तो अभिप्राय काय झाला, ध्वनी तो अभिप्राय हो, ध्वन्यर्थाने. दुसरा एक अर्थ केलेला आहे काही ज्ञानेश्वरीमध्ये, ध्वनीत म्हणजे संक्षेपाने. हा विषय मी फार संक्षेपाने बोललो. त्याचं कारण संक्षेप किंवा ध्वन्यर्थ का, तर त्याच्यामध्ये भरपूर विचार आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं ते काय सांगितलं, निष्काम कर्मयोगाचाच विषय चालू होता, सगळा निष्काम कर्मयोगाचा. पण ह्या निष्काम कर्मयोगी पुरुषाला पुढं जाऊन त्याची बुद्धी काय होते, स्थिर होते. कोणता श्लोक आहे, स्थितप्रज्ञस्य का भाषेच्या अगोदर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की
श्रुती विप्रतिपन्नाते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धी तदा योगम अवाप्स्यसि किंवा यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंताशी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. तर ते सांगतात हे ज्या लोकांनी निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान केलं त्यांना काय होतात, तदा समाधौ बुद्धी योगम अवाप्स्यसि. तर त्या ठिकाणी तुझी जी बुद्धी आहे ती काय होईल, समाधीमध्ये म्हणजे सम्यक आधीयते अस्मिन आत्मनी, म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तुझी बुद्धी स्थिर होईल. आणि मग तिथं बुद्धी स्थिर झाली की त्या स्थिर बुद्धी झालेल्या पुरुषाची काय लक्षणं हा विचार जेवढा विचारला, म्हणजे कोणत्या निष्काम कर्माच्या अनुष्ठानाने बुद्धी स्थिर झाली म्हणजे काय लाभ होतो, तर तो हा लाभ होतो. तो लाभ झालेल्या पुरुषाचं वर्णन केलं. आणि त्यामुळे ज्ञानाचं वर्णन करण्याचं नव्हतं, निष्काम कर्मयोगाचं वर्णन चालू होतं, पण प्रसंग आला आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. पण भगवंताने हे फार नाही, 72 श्लोकामध्ये 18 श्लोक जे आहे हे तत्वज्ञ किंवा स्थितप्रज्ञ पुरुषाचं वर्णन करणारे आहेत. म्हणून ते म्हणतात या ठिकाणी हा जो अभिप्राय आहे हा संक्षेपाने सांगितला. आणि संक्षेपाने का सांगितला, प्रसंग आला म्हणून सांगितले. अर्जुनाने विचारलं ना, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किम प्रभाषेत किमासित व्रजेत किम, असं प्रश्न विचारले. म्हणून स्थितप्रज्ञस्य का भाषा नाम लक्षण, स्थितप्रज्ञाचं काय लक्षण आहे असं विचारलं. म्हणून आम्ही ह्या तत्वज्ञानी पुरुषाचं वर्णन केलं. परंतु हे कसं झालं, हा गूढ अभिप्राय झाला किंवा ध्वन्यर्थाने आम्ही या ठिकाणी बोललो, संक्षेपाने आम्ही बोललो असं सांगतात. कसा जे बुद्धियोग सांगता सांख्यमत संस्था प्रकटिली स्वभावता प्रसंगी आम्हाला सांगायचं काय होतं, बुद्धियोग म्हणजे कोणता, निष्काम कर्मयोग. तो निष्काम कर्मयोग सांगत असताना सांख्य मत संस्था म्हणजे या ठिकाणी सांख्यांचं मत म्हणजे जे आत्मानात्म विवेक करतात त्या असणाऱ्या, जे वेदांताचं चिंतन करणारे अशा पुरुषांच्या मताची संस्था म्हणजे त्याची असणारी मांडणी किंवा त्याचं असणारं स्वरूप ते आम्ही तुला सहजच या ठिकाणी सांगितलं. प्रकटिली स्वभावता, स्वाभाविकपणे सहज ओघात आलं म्हणून प्रसंगेची, हा प्रसंग प्राप्त झाला म्हणून आम्ही तुला ही गोष्ट सांगितली. ज्ञानाचं महत्त्व, तो उद्देशितो नेनशीची मनवनी क्षोभलाशी वायाची तरी आता जाणे म्याची उक्त दोन्ही. आता उद्देशितून माझं सांगण्याचा तात्पर्य काय आहे हे तुला कळलंच नाही. मनवनी क्षोभलाशी वायाची, माझं सांगण्याचं तात्पर्य काय होतं, तो निष्काम कर्माचाच अधिकार आहे, तो निष्काम कर्मच कर आणि त्याच्यापासून पुढं तुला मोक्ष हे फल यांनीच होणार आहे. परंतु ते कशाने होतं, ज्ञान होऊनच होतं हे मला तुला सांगायचं होतं. पण तुझ्या लक्षात आलं नाही, तुला वाटलं मला कर्म सांगतो मोक्ष ज्ञानाने, आहे की नाही. मला कशाला कर्म सांगतो आणि ते युद्धरूप घोर कर्म का सांगतो, कारण का हे उद्देश तू नेनसीचं, मला काय म्हणायचं आहे तो उद्देश तू नेनसीचं तुला हा कळलाच नाही. आणि म्हणून काय झालं, वायाची क्षोभलाशी, तू माझ्यावरच क्षुब्ध झाला, माझ्यावरच रागावला. अर्जुना तू माझ्यावर का, बरं तुझं रागावणं खरं नाही, वायाची तुझं रागावणं योग्य नाही, व्यर्थ रागाव नाही. तरी पण एक लक्षात घेणे, तरी आता जाणे म्याची उक्त दोन्ही. पण आता तू हे जाण, हे लक्षात घे, मीच एकच मनुष्य, त्याला काय दोन जीभ आहे का. तो जेव्हा एखादं सांगतो, दोन गोष्टी सांगतो तर त्यांचा काहीतरी वेगवेगळा उद्देश असेल. दोन्हींचं फळ एकच आहे, कर्माचं फलही मोक्षच आहे आणि ज्ञानाचं फलही मोक्षच आहे आणि ते साक्षात मोक्ष आहे असं नसेल. जर बोलला असेल तर काहीतरी त्याचा अभिप्राय असेल. एकाचं परंपरेनं फल आहे, ज्ञानाच्या द्वारा मोक्ष का अंतकरण शुद्धीचं होऊन मग ज्ञानाच्या द्वारा मोक्ष, आणि एकाचं काय आहे साक्षात मोक्ष आहे. हे तू नेनशीचे, हे तुला कळतच नाही. बरं एक ध्यानात घे, मियाची उक्त दोन्ही मार्ग कोणी सांगितलेले आहेत, मीच सांगितलेले आहे. अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा मजची पासून प्रगटा अनादि सिद्धा. हे वीरश्रेष्ठा, हे वीरांमध्ये श्रेष्ठ असणारे अर्जुना, अवधारी तू चांगल्या प्रकारे श्रवण कर. इथं अवधारी म्हणजे चांगल्या प्रकाराने श्रवण कर, आणि दुसरं अवधारण म्हणजे चांगल्या प्रकाराने श्रवण करून योग्य सिद्धांताविषयी निर्णय कर किंवा निश्चय कर, म्हणूनही अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा. ये लोकी म्हणजे या लोकांमध्ये, म्हणजे कोणतं लोक घ्यायचा, आत्ताच विचार चिंतन केलं, अध्यात्म विश्वामध्ये ज्या लोकांना आपलं कल्याण करायचं
असा जो समाज एकत्र आलेला आहे त्या लोकांच्यामध्ये दोन्ही निष्ठा, दोन प्रकारच्या निष्ठा आहेत, त्यांच्या दोन प्रकारच्या श्रद्धा आहेत किंवा दोन प्रकारचं वर्तन आहे, दोन प्रकारच्या साधनांचं स्वरूप आहे असं सांगतात. आणि ते दोन्ही कोणी सांगितलेले? मीच मदचीपासूनही प्रगटा, माझ्याचपासून ह्या प्रगट झालेल्या आहे दोन्ही निष्ठा. म्हणजे भगवान या ठिकाणी केवळ एककल्लीपणाने पक्षपातीपणा करून ज्ञानाचंच महत्त्व सांगतात किंवा कर्माचंच महत्त्व सांगता नाही. ह्या दोन्ही अनादिसिद्ध, म्हणजे जशी ही सृष्टी उत्पन्न झाली तसं वेदाच्या द्वारा, म्हणजे वेद हा अपौरुषीय असल्यामुळं, अनादी असल्यामुळं त्या वेदानेच ह्या दोन्ही निष्ठा अनादी कालापासून सांगून ठेवलेल्या आहेत. मदचीपासूनही प्रगटा, आणि माझा निश्वासापासून झालेला जो वेद आहे तो वेद या ठिकाणी मी पण उत्पन्न केलेला नाही. या ठिकाणी धाता यथापूर्वम अकल्पयत, सृष्टीच्या प्रलयामध्ये तो वेदाचा तिरोभाव होतो आणि सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला त्याचा आविर्भाव होतो. असा जो वेद आहे तोच वेद खऱ्या अर्थाने परमात्म्याचं दर्शन करून देण्याला समर्थ आहे. तेव्हा वेदाच्या द्वारा ह्या दोन निष्ठा मीच सांगितलेल्या आहेत. कोणत्या दोन निष्ठा? एक ज्ञानयोगू म्हणजे जो सांख्य अनुष्ठीजे ते तर ओळखी सवे पाविजे तद्रुपता. एक ज्ञानयोगी म्हणजे एकाला ज्ञानयोग असं म्हणतात, म्हणजे जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचं आणि जगताच्या मिथ्यात्वाचं ज्ञान ज्याच्यामध्ये प्रतिपादन केलं त्या मार्गाला म्हणतात ज्ञानयोग. आणि त्याचं अनुष्ठान कोण करतात? जे सांख्य अनुष्ठीजे, जे सांख्य म्हणजे जे आत्मानात्म विवेक करणारे जे पुरुष आहेत ते पुरुष त्याचं अनुष्ठान करतात. अनुष्ठान करतात म्हणजे जसं कर्माचं यज्ञयोगाचं अनुष्ठान आहे तसं ज्ञानयोगाचं अनुष्ठान नाही. ज्ञानयोगाचं अनुष्ठान म्हणजे विचाराचं अनुष्ठान आहे. विचारा वाचूनी न पविजे समाधान, विचारात जायते बोधा. अशा प्रकारचं जे आहे ते सांख्य अनुष्ठीजे, ते सांख्य त्याचं अनुष्ठान करतात ज्ञानयोगाचं. आणि त्याचं फळ पण इथं सांगतात, जे तर ओळखी सवे पाविजे तद्रुपता. आणि जिथं एकदा ओळख झाली मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळालं की त्या ठिकाणी मी आत्म्याला जाणला असं होत नाही, आत्माच मी होऊन जातो, मी आत्मरूपच होऊन जातो. त्याची आत्म्याची ओळख झाली. इतर ज्या गोष्टी आहेत ना, आपण ज्या द्वैती विश्वामध्ये जेवढ्या गोष्टी आपण जाणतो तो ज्ञाता हा ज्ञेयाहून नेहमी भिन्न असतो. पण जर आपण परमात्मा वस्तूला जाणलं तर परमात्मा वस्तू आपणच होतो. जसं मीठ पाण्याचा शोध घ्यायला गेलं तर समुद्राच्या तळाचा तर मीठ पाणीरूप होतं, तसं जो ब्रह्मस्वरूपाचा विचार करणारा पुरुष हा ब्रह्मस्वरूपच होऊन जातो. म्हणून म्हणतात ओळखी सवे पाविजे तद्रुपता. एक कर्मयोग जाण आणि दुसरा कोणता आहे? कर्मयोग. आणि तिथं कर्मयोगाचं कोण? जे तर साधक जन निपुण होनिया निर्वाण पावती वेळे. आता हे सगळ्या गोष्टी जर आपण जे ज्ञानेश्वरीचं चिंतन करतो, अभ्यास करतो, तर त्याच्यामध्ये जरी आपल्याला त्याचं मार्गदर्शन झालं नाही पण केवळ शब्दाचा जो अर्थ आहे तो आपण कळून घेतला आणि ज्ञानेश्वर महाराज माझ्याशी संवाद करतात आणि मला एक एक गोष्ट समजावून सांगतात, ज्या प्रत्येक आवृत्तीला ज्ञानोबराय आपल्याला पूर्वीपेक्षा जास्त दिशा देतील. इथं सांगतात एक कर्मयोग जाणं, एक कर्मयोग आहे. आणि कर्मयोगाचं अनुष्ठान कोण करतात? जे इथं साधक जन म्हणजे ज्यांना मोक्ष पाहिजे, मोक्षाचे साधक. परंतु ते कसे? निपुण, कुशल पाहिजे. नाही तर एकदा कर्माने जायचं का, एकदा इथं तर कर्म. आता जशी अर्जुनाची स्थिती झाली द्वंद्वात्मक, तसं त्याला नैपुण्य पाहिजे. नेमकं वक्त्याचा अभिप्राय काय आहे हे आपल्याला कळून घेण्यासाठी त्याची बुद्धी जर निपुण असेल तर तो काय म्हणतात? साधक जन निपुण कुशल साधक जन. मग त्यांना कळलं पाहिजे का माझा अधिकार ज्ञानात नसून कर्मात आहे, म्हणून लगेच मी माझ्या कर्माच्या मार्गाचं अनुसरण करील. त्याला म्हणायचं इथला निपुण, कर्मयोगातला साधक, मोक्षेचा. शिवाय जे कर्म करायचं त्याने इहलोकातलं काही सुख. आपला एक वारकरी संप्रदायच एक असा आहे की जो देवापुढे सुद्धा कधी हात पसरत नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित. म्हणून स्वामी महाराज सांगायचे वारकरी का, काही लोक म्हणतात वारकरी संप्रदायाचा का विस्तार होत नाही. एक गुरु विश्वात निर्माण झाला, जेलमध्ये गेला तरी त्याचं कोट्यावधी समर्थक आहे. आणि वारकरी संप्रदायाचं 10 लाख 12 लाख पंढरपूरची यात्रा. तर हा जो आहे हा गर्दीचा संप्रदाय नाही, हा दर्दीचा संप्रदाय आहे. आणि ह्या संप्रदायाची सुरुवातच कुठून होते? वारकऱ्याला हे म्हणण्याची लाज वाटली पाहिजे की मला देवाच्या कृपेने मुलगा झाला, मला धन मिळालं, माझा रोग बरा झाला. कारण तो वारकरी नाही. वारकरी संप्रदायाची सुरुवात आहे निष्काम कर्मयोगापासून.
निष्काम कर्मयोग, वारकऱ्याची सुरुवात निष्काम कर्मयोग आणि वारकऱ्याचा शेवट परिसमाप्ती कुठे आहे? नैष्कर्म्य दशा. तो वारकरी. मग आता जे जीवनात जर काही इच्छाच करायची नाही तो वारकरी आहे, तर अशा वारकऱ्यांची संख्या वाढेल कशी? वाढणारच नाही कधी. म्हणून ते सुद्धा निपुण आहे या ठिकाणी की ते सांगतात एक कर्मयोग जाण जेथ साधक जन निपुण. निपुण, नैपुण्य, निकुशल असे साधक जन ते कर्मयोगामध्ये नैपुण्य संपादन करून वेळे निर्वाण पावती. याच्यात आणखीन एक सूचना करून ठेवली, वेळ म्हणजे अवकाश लागेल. म्हणजे कर्माने तुम्हाला लगेच पी हळद हो गोरी अशा प्रकारचा तुम्हाला कधी होणार नाही. वेळ अवकाश लागेल. आपण आताच पाहिलं हळूहळू ढाळे ढाळे या ठिकाणी अशा प्रकारचे वेळे, परंतु निर्वाण पावती ते मोक्षालाच प्राप्त होतात. याच्याबद्दल काही शंका नाही. फक्त एवढे एकाला साक्षात होतो आणि एकाला काय होतो? परंपरेने होतो, एवढाच आहे. हे मार्गू तरी दोन्ही परी एकवटती निदानी. जैशी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. हे बघा, हे मार्ग तरी दोन्ही, हे दोन मार्ग आहेत. कोणते दोन मार्ग असले पण दोन मार्ग दोन ठिकाणी जातील. आताच आपण सांगितलं ना, तापी नदी असो नाही तर कृष्णा नदी असो, शेवटी एकाच महासमुद्राला जाऊन मिळतात. तसं एकवटती निदानी दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी म्हणजे मोक्ष स्वरूपातच एकीभूत होतात. मग त्यासाठी उदाहरण दिलं माऊलींनी, सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. समजा एखादा गृहस्थी मनुष्य दिवसभर काम करून आला, घरी आयता स्वयंपाक आहे, आल्यानंतर त्यांनी खाल्लं, काहीच केलं नाही, सिद्ध असणारं भोजन ते त्यांनी खाल्लं तर त्याला काय होते? तृप्ती होते. आणि एखादा मनुष्य आहे की नाही, एखादा दुसरा मनुष्य आला आणि त्याच्या घरात काहीच नाही तिथं, तर त्यांनी काय केलं? सामानाची जुळवाजुळव केली पार गॅसपासून आणि स्वयंपाक तयार केला आणि खाल्लं, तर त्याला काय होईल? त्यालाही तृप्तीच होते. तृप्ती दोघांची काय आहे? एकच. तसं निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान करणारा देखील मोक्षालाच प्राप्त होतो. त्याला मोक्षच कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, अशीच त्याला तृप्तीचा ढेकर येतो. आणि ज्यांनी पार कर्मयोगापासून सुरुवात केली, कर्म, उपासना, ज्ञान अशा क्रमाने गेला, तर त्याला शेवटी प्राप्त झालेली तृप्ती काय आहे? एकच आहे. जैशी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. आता हे जर विचार आपल्याला कळले तर आपण लगेच आपला अधिकाराचा जो मार्ग आहे तो अवलंबावा आणि त्याच्यात आपली साधना करावी ना. पण मग लोक असाच विचार करता करता आपण ज्ञानेश्वरीचं अध्ययन करता करता आयुष्य संपून जातो. काय कर्मश्रेष्ठ का ज्ञानश्रेष्ठ का उपासना श्रेष्ठ? आयुष्य गेलं, पदरात काय पडलं? काहीच पडलं नाही. कारण याला फक्त कालयापन करायचं होतं. ह्या अशा फक्त ह्या गप्पा गोष्टी, ज्ञानेश्वरीचे पाठ, ज्ञानेश्वरीचे शब्दार्थ पाठ, ज्ञानेश्वरीचं अनेक प्रकारचं साधक बाधक विवेचन करू शकतो, यांनीच गेलं. स्वतः काय केलं? ना कर्मयोगाचं अनुष्ठान, ना फक्त याचं हिशेबच पाहण्यात आयुष्य गेलं. हातात जसा एखादा मुनीम जे आहे ना, तो इथे एक मुनीम जे एक फार मोठ्या आळंदीमध्ये आहे, तर तो इतका मोठा त्याचा व्यवहार आहे की व्यक्तिगत स्तरावर कदाचित महाराष्ट्रात कोणाचा एवढा व्यवहार नसेल. आणि तो इतका प्रामाणिक आहे आणि त्याला महिना आहे काहीतरी 2100 रुपये. आणि त्याची सर्व्हिस झाली जवळजवळ काहीतरी 30 का काय 40 वर्ष. आजही ते मालक त्याला याच्याप्रमाणे म्हणतो. त्याचे कोट्यावधीचे व्यवहार केले पण याला 2100 रुपये आहे की नाही. तसं इथं जरी या शास्त्राचे किती मोठा ओटारेटा केला तर पदरात काय आहे. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वरीमधून आपण कोणत्या तरी साधनावर आरूढ झालं पाहिजे. आपल्या जीवनात काहीतरी निश्चय केला पाहिजे. तर कर्माचा करा, उपासनेचा करा, ज्ञानाचा करा, अधिकारानुरूप करा, सज्जन संतांना विचारून करा आणि त्या साधनावर आरूढ झालं तर शेवटी काय आहे? साध्य सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. का पूर्वा पर सरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. या ठिकाणी सांगतात पूर्वा आणि अपर सरिता, म्हणजे एक पूर्व म्हणजे पूर्ववाहिनी, अपर म्हणजे पश्चिम वाहिनी, अशा सरिता म्हणजे नद्या. भिन्न दिसते पाहता, एक पूर्ववाहिनी दिसते आणि एक पश्चिम वाहिनी दिसते, परंतु पाहताना आपल्याला दोन वाटतात. मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. पण सिंधू मिळणी, सिंधूला म्हणजे समुद्राला त्या ज्या वेळेला मिळतात त्यावेळेला शेखी शेवटी ऐक्यता पावती, त्या सगळ्या काय होतात? एकच मिळतात. क्षरला सागर गंगा ओघी मिळे आणि आपणची खेळे आपणा माझी. त्या ठिकाणी आता नदी एक आहे, दुसरी ओवी मधील ते वावा अवघी उपाधी तुम्हा आम्हा परी तुम्हा आम्हामध्ये तेची परी. या ठिकाणी जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये थोडासुद्धा भेद राहत नाही. सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. तैशी दोन्हीही मते सुचिती एका कारणाते
परी उपास्थिते योग्यते अधीनाशे तैशी दोन्ही मते, त्याप्रमाणे ही दोन्ही मतं म्हणजे कर्माचं निरूपण करणारी आणि तत्वज्ञानाचं निरूपण करणारी ती एका कारणाते सुचिती, ते एकच कारण म्हणजे त्यांचं जे साध्य आहे ते साध्य दोघांचं एकच आहे असं सूचन करतात. परी उपास्थिते योग्यते अधीनासे, परंतु ही जी उपासना किंवा हे जे अनुष्ठान करायचं कर्मयोगाचं किंवा ज्ञानयोगाचं हे दोन्ही एकाच ठिकाणी जातात. परंतु दोन्ही एका ठिकाणी जातं म्हणजे दोन्हीपैकी कोणतंही करू, मग कर्मयोग करा नाही तर ज्ञानयोग, तसं नाही. ते उपासती त्याचं उपासना त्याचं अनुष्ठान हे योग्यते अधीनाचं, तुमचा योग्यता काय आहे कर्माची आहे का ज्ञानाची आहे त्याच्या अधीन आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी जातो मग आम्ही जाऊ ज्ञान मार्गाने किंवा कोणी म्हणजे कर्म मार्गाने जाऊ, तसं नाही. तुमची योग्यता कोणती आहे त्या योग्यतेप्रमाणे त्या मार्गाने तुम्ही जा. यासाठी उदाहरण देतात माऊली, जो ज्ञानयोगाचा अधिकारी पुरुष आहे तो असा आहे की तो उत्तम अधिकारी आहे, तो त्या ज्ञानयोगाचा अधिकारी. तुम्ही या ठिकाणी मध्यमही अधिकारी नाही किंवा कनिष्ठही अधिकारी नाही. जर तुमच्या अंतःकरणामध्ये पापवासना असतील चांचल्य असतील तर तुम्ही कर्माचेच अधिकारी आहेत. म्हणून आणि मग तुम्ही म्हणा पण एकाला वेळ लागतो आणि एकाला, अहो वेळ आपण आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी म्हणतो ना, व्यवहारामध्ये जर म्हणलं ना, ज्या मनुष्याला आपण आपला मुलगा पहिलीत घातला त्यावेळेला तो कलेक्टर होणार आहे का हमाल होणार हे माहीत नाही, पण म्हणतो माझ्या मुलाला कलेक्टर करायचं, ऐक नाही कलेक्टर होणारच माझा मुलगा म्हणतो. जे निश्चित नाही त्या संसारामध्ये परमार्थामध्ये केल्याने होत आहे, हे जर केलं तर निश्चित प्राप्ती आहे. पण तिथं नाही मनुष्य सात्विक धैर्य धारण करून तिथले संकल्प टिकवित नाही. ते म्हणतात तिथं म्हणतो नाही लगेच झालं पाहिजे, नाही तर लगेच त्या साधनाचा त्याग. त्यासाठी उदाहरण दिलं, उत्प्लवना देखै उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. उत्प्लवना सरिसा म्हणजे एकदा उड्डाण घेतल्याबरोबर पक्षी जैसा फळाशी झोंबे, पक्षी जसा त्या फळाला जाऊन झोंबतो. सांग बरं तू नरू केवी तैसा पावे वेगा. व्यवहारामध्ये तू कधी म्हणतो का आता उडी मारील आणि शेंड्याचं फळ घेईल, तिथं म्हणतो खांदीनं हळूहळू जाऊ, ऐक नाही. तिथं जसं तसंच परमार्थामध्ये सुद्धा आहे, कारण योग्यता नाही. म्हणजे पक्षी गेला तुला काय झालं, पक्षाची योग्यता आहे माझी नाही. असं जसं व्यवहारात आहे तसंच परमार्थामध्ये मला ह्या मोक्षरूपी फळाला झोंबणे इतकी हे जे अधिकार तो मला नाही, मी माझ्या कर्ममार्गाने जाईल. म्हणून सांगे नरू केवी तैसा पावेगा, मनुष्य त्या वेगाला कसा प्राप्त होईल. तो हळूहळू ढाळे ढाळे केऊ तेने एके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाके. तो सुद्धा हळूहळू या ठिकाणी आणि ढाळे 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 म्हणजे डाळी म्हणतो ना, त्याचं ते ढाळे ढाळे झालं. एका डाळीवरून दुसऱ्या डाळीवर जसा जातो तसाच मनुष्याने ह्या परमार्थाचा हा जो प्रवास आहे तो प्रवास केला तर तया मार्गाचे निबळे, ह्या मार्गाने तो चालला तर निश्चित ठाके, तो निश्चित आपल्या गंतव्यस्थानापर्यंत ध्येयवस्तू परत तो जाऊन पोचेल. तैसे देखपा विहंगमते आधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळीती. तैसे देखपा त्याचप्रमाणे हे अर्जुना पहा, विहंगमते विहंगमते विहंगम म्हणजे पक्षी, पक्षाच्या सारखं किंवा पक्षाच्या जी पद्धती आहे त्या पद्धतीनं विहंगमते पक्षाच्या पद्धतीने आधिष्ठुनी ज्ञानाते त्या ठिकाणी ज्ञानाचा अधिष्ठान म्हणजे ज्ञानाचा आश्रय करून ज्ञान प्राप्त करून घेऊन सांख्य सद्य मोक्षाते आकळीते. हे सांख्य पुरुष म्हणजे जे ज्ञानप्रधान जीवन जगणारे असे जे पुरुष आहेत ते सद्य तत्काल या ठिकाणी मोक्षाते आकळीते, मोक्षाला आकलन करतात, मोक्षाला प्राप्त करून घेतात. पण कोण, ज्यांच्या ठिकाणी हा अधिकार आहे ते, आणि ज्यांच्या ठिकाणी हा अधिकार नाही. तुकोबाऱ्या म्हणतात ना, एकी कली केली हातोफळी आणि ठाया बळी पावले. आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा जया अंगी होते पावटनी केला काळ जया बळ होते ते. आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा. तुका म्हणे वीर्यावीर आणि संत धीर समुद्र, आम्ही देवा शक्तीने भाकुतेने करुणा असं सांगतात. तैसे देखपा विहंगमते आधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळीते. तत्काल त्या ठिकाणी ते याची देही याची डोळा हे जे काय तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे इथंच ते म्हणतात जन्म आले याचे आजी फळं झाले साचे. आणि किती कष्ट झाले तरी त्यांना तो आनंद प्राप्त करतात. क्षणभरी आम्ही सोशिले वाईट आणि साधिले अवीट निज सुख असा त्यांचा तृप्तीचा ढेकर असतो. येर योगी कर्माधारे विहितेचे निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती. आणि येर म्हणजे दुसरे जे आहे ना योगी
पण कोणते कर्मयोगी म्हणजे कर्मयोगाचा अधिकार असणारे साधक ते कर्माधारे ते त्या निष्काम कर्माचा आधार घेतात आणि विहितेची निजाचारे विहित म्हणजे वेदाने जे सांगितलं तो आपला निज आचार म्हणजे आपण कोणत्या वर्णात आहोत कोणत्या आश्रमात आहोत आपण ब्रह्मचारी गृहस्थी वानप्रस्थ संन्यासी किंवा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्त्री ज्या अधिकार आपल्याला असेल त्या अधिकाराप्रमाणे वेदाने सांगितल्याप्रमाणे आंबेडकराच्या कायद्याप्रमाणे नाही वेदाचा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे निजाचारे विहितेचे निजाचारे असे जर लोक करतील कर्माचं अनुष्ठान तर पूर्णता अवसरे पावते होती त्या ठिकाणी त्यांना अवसरे थोडा वेळ लागेल अवकाश लागेल पण ते पूर्णतेलाच आणि निश्चितच पावते होती म्हणजे प्राप्त होतात असं सांगितलं. आता याच्या पुढचा विचार उद्या पाहू. पुंडली